बघा मित्रांनो, आज आपण IQ मध्ये स्टँडर्ड टाइमचे प्रॉब्लेम घेणार आहे. तर स्टँडर्ड टाइमचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक टाइम प्लस अलाउन्स. आणि बेसिक टाइमचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक टाइमचा फॉर्म्युला काय असतो? बेसिक टाइमचा फॉर्म्युला असतो ऑब्झर्व्ड टाइम. ऑब्झर्व्ड टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय स्टँडर्ड रेटिंग. स्टँडर्ड रेटिंग 100च असते. स्टँडर्ड रेटिंग रेटिंग हा ह्या दोन फॉर्म्युल्यावर आपले प्रॉब्लेम डिपेंड आहे. हा ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवाइडेड बाय स्टँडर्ड रेटिंग. हा स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन असतं अलाउन्स. आणि बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवाइडेड बाय स्टँडर्ड रेटिंग. तर बघा मित्रांनो, आता याचे प्रॉब्लेम घेऊ आपण. इकडे बघा रे. आता बघा, पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी. आता प्रॉब्लेम बघू मित्रांनो. एक प्रॉब्लेम जर समजला तुम्हाला सगळे प्रॉब्लेम समजते. नीट लक्ष द्या. पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी ऑन अ शॉप फ्लोअर कन्सिस्ट ऑफ 3 एलिमेंट्स. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्टिव्हिटी. द व्हेरियस अलाउन्स आर गिवन ॲज अ पर्सेंटेज ऑफ द नॉर्मल टाइम. हा इकडे बघा, नॉर्मल टाइम म्हणजेच बेसिक टाइम. आलं लक्षात? तर आता बघा, सगळ्यात पहिला एलिमेंट घेऊ आपण. इलेमेंट वन. आता इलेमेंट वन साठी काय करायचं माहिती का? ऑब्झर्व टाइम दिलेला आहे, रेटिंग फॅक्टर दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं? सगळ्यात पहिले स्टँडर्ड टाइमचा आपला फॉर्म्युला काय मित्रांनो? स्टँडर्ड टाइम काढायचा आहे आपल्याला. स्टँडर्ड टाइमचा फॉर्म्युला काय आहे? बेसिक टाइम प्लस अलाउन्स. बेसिक टाइम प्लस अलाउन्स. बेसिक टाइम प्लस अलाउन्स. तर आता पहिले आपल्याला बेसिक टाइम काढावा लागेल. बेसिक टाइम कसा काढायचा? बेसिक टाइम चा फॉर्म्युला काय? ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवाइडेड बाय स्टँडर्ड रेटिंग. 100च घ्यायची. स्टँडर्ड रेटिंग किती घ्यायची? 100. हा तर बघा इकडे ऑब्झर्व टाइम किती मित्रांनो? ऑब्झर्व टाइम किती? पहिल्या एलिमेंटचा 1.10 1.10 1.10 गुणिले 6 मार्काला येते बरं प्रॉब्लेम. हा रेटिंग किती पहिल्या याची? 80 भागिले 100. किती येतो बेसिक टाइम? 5 सांगा. बीटी लिहितो बेसिक टाइम. 5 सांगा. 0.88 मिनिट. 0.88 मिनिट. आता बघा मित्रांनो, अलाउन्स अलाउन्स काय करायचं माहिती का? तिन्ही अलाउन्स ऍड करायचे. अलाउन्स किती? अलाउन्स पहिल्याचा 10, 4 आणि 5. डिले तिन्हीचा ऍड, रिलॅक्शन डिले 5. 10, 4, 5. अलाउन्स साठी मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकून देईन. 10, 4, 14, 5, 19. 10, 4, 14, 5, 19. तर अलाउन्स आला 19. तर अलाउन्स आला 19. 19 आल्यानंतर तर काय करायचं माहिती का? आता स्टँडर्ड टाइम काढायचा आपल्याला. स्टँडर्ड टाइम म्हणजे ST इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स. हा अलाउन्स जो असतो ना, हा बेसिक टाइमच्या पर्सेंटेज मध्ये असतो. तर मग स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू, देअरफॉर स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस 19 भागिले 100 इंटू बेसिक टाइम. त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड टाइम ऑफ द ऍक्टिव्हिटी. द व्हेरियस अलाउन्सेस आर गिवन ॲज अ पर्सेंटेज ऑफ नॉर्मल टाइम. नॉर्मल टाइम म्हणजेच बेसिक टाइम. ॲज अ पर्सेंटेज ऑफ नॉर्मल टाइम म्हणजे हे अलाउन्स आहे ॲज अ पर्सेंटेज ऑफ नॉर्मल टाइम. बेसिक टाइमच्या पर्सेंटेज मध्ये. मग काय करायचं मित्रांनो? इकडे बघा, स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू मग काय करायचं? स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम जर कॉमन काढला तर हे 1 प्लस 0.19 होईल. 1 प्लस 0.19 म्हणजेच बेसिक टाइम किती आपला? बेसिक टाइम 0.88 इंटू 1.19.
किती येतं बघा बरं फास्ट 1.04 हा झाला तुमचा स्टँडर्ड टाइम पहिल्या रेटिंगसाठी 1.04 मिनिट 1.04 मिनिट समजलं सगळ्यांना लक्षात 1.04 बरोबर ना हा आता बघा नेक्स्ट आता पहिल्या एलिमेंटसाठी झालं आता दुसऱ्या एलिमेंटसाठी आता दुसऱ्या एलिमेंटसाठी बघा मित्रांनो दुसऱ्या एलिमेंटसाठी काय करायचं दुसरा एलिमेंट हा नेक्स्ट पेजवर घेऊ आपण दुसऱ्या एलिमेंटसाठी तर पुन्हा तोच स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स तर पहिले बेसिक टाइम काढू बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100 हा म्हणजे स्टँडर्ड रेटिंग 100 असते तर आता बघा ऑब्झर्व टाइम किती आहे ऑब्झर्व टाइम किती आहे दुसऱ्याचा 0.2 रेटिंग किती आहे 90 0.2 आणि रेटिंग किती आहे 90 0.2 इंटू 90 भागिले 100 किती येतं हे किती येतं हे किती येतं 0.18 मिनिट 0.18 मिनिट मग अलाउन्स 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 हे पहा 11 11 3 11 प्लस 3 प्लस 8 11 प्लस 3 प्लस 8 अलाउन्स 11 प्लस 3 प्लस 8 पर्सेंटेज ऑफ बीटी म्हणजे 11 3 14 8 22 14 8 22 22% ऑफ बीटी मग देअरफोर हा स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस अलाउन्स बेसिक टाइम प्लस अलाउन्स बेसिक टाइम किती आहे हा बेसिक टाइम पहिले आपण काय करू जसं तसं राहू देऊ अलाउन्स काय 22 भागिले 100 इंटू बीटी जर बीटी ला कॉमन काढलं हा 1.22 1.22 येतं का बघा 1.22 इंटू बीटी बीटी किती आहे 0.18 इंटू 1.22 किती येतं बघा 1.22 0.21 मिनिट 0.21 मिनिट समजलं 0.21 मिनिट आता तिसरं बघू याच्यात इलेव्हन थ्री साठी इलेव्हन थ्री साठी इलेव्हन थ्री साठी हा टू साठी सोपं आहे मोठे प्रॉब्लेम पण सोपे छे मार्क को आते 11 टू 11 टू हा चॅप्टर सब्जेक्ट सोपा आहे जो मनाने करतो त्याच्यासाठी जो चांगला करतो त्यासाठी 11 टू 11 3 आता 11 3 चे व्हॅल्यू बघू आपण 0.5 ऑब्झर्व टाइम आहे आणि 85 रेटिंग आहे हा 0.2 ऑब्झर्व आपलं 0.5 ऑब्झर्व टाइम आहे आणि 85 रेटिंग आहे तर बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय 100 तर ऑब्झर्व टाइम किती आहे 0.5 रेटिंग किती आहे 80 रेटिंग 80 रेटिंग किती आहे 85 85 रेटिंग किती आहे 85 85 भागिले 100 किती येतं बघा हे किती 42 मिनिट 0.42 मिनिट मग 0.42 मिनिट आल्यानंतर याच्यासाठी अलाउन्स किती दिलेला आहे 12 2 6 12 2 6 12 2 6 तर अलाउन्स अलाउन्स इज इक्वल टू 12 प्लस 2 प्लस 6 टर्म्स ऑफ बीटी पर्सेंटेज ऑफ बीटी 12 2 14 6 20 पर्सेंटेज ऑफ बीटी तर स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बीटी प्लस अलाउन्स अलाउन्स बीटी प्लस अलाउन्स तर बीटी किती आहे बीटी बीटीच ठेवलं नंतर अलाउन्स 20 भागिले 100 ऑफ बीटी तर बीटी इंटू 1.2 म्हणजेच बीटी किती 0.42
इंटू 1.2 किती येतं हे बघा. स्टँडर्ड टाइम किती 0.50 0.50 मिनिट 0.50 मिनिट. समजलं? हे झालं स्टँडर्ड टाइमचा एक प्रॉब्लेम. अजून घेऊ. वर्कर इकडे बघा. A worker takes 15 minutes as a standard time for a job. इधर देखो स्टैंडर्ड टाइम दिले वाला है 15 मिनट्स. स्टैंडर्ड टाइम कितना दिया वाला है 15 मिनट्स. स्टैंडर्ड टाइम कितना दिया वाला है 15 मिनट्स. स्टैंडर्ड टाइम 15 मिनट्स. हाँ, फॉर अ जॉब द टोटल अलाउंस इज अलाउंस दिया वाला है. अलाउंस दिया वाला है 20% ऑफ नॉर्मल टाइम म्हणजे ऑफ बेसिक टाइम. 20% ऑफ बेसिक टाइम. If the rating of the worker is 100%, हा तुम्हाला जो दिलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यात 105% अलग लक्षात. हा चालतं दोन्ही पण. तो आपण 105% लेंगे. हा तो रेटिंग किती आहे 105%. 100% ने तुम्ही होमवर्क करा घरी. फाइंड द ऍक्च्युअल टाइम ऑफ रिक्वायर्ड बाय द वर्कर. ऍक्च्युअल टाइम म्हणजे ऍक्च्युअल टाइम काढायचं आपल्याला. काय काढायचंय ऍक्च्युअल टाइम बाय द वर्कर. एक्चुअल टाइम बाय द वर्कर. तो सबसे पहले देखो आप बेसिक टाइम निकालो. बेसिक टाइम बेसिक टाइम एक्चुअल टाइम निकालने का अपने को तो बेसिक टाइम पहले देखना पडेगा. हा इकडे बघा ऍक्च्युअल टाइम काढायचं म्हणजे आपल्याला मित्रांनो ऑब्झर्वर टाइम काढायचं. तर तो टाइम काढण्यासाठी आपल्याला बेसिक टाइम माहित पाहिजे. तर बेसिक टाइम साठी स्टँडर्ड टाइम इज इक्वल टू बेसिक टाइम प्लस 20% ऑफ बेसिक टाइम अलाउन्स घेतला. म्हटलंच तर फॉर्म्युला लिहितो पहिले. अलाउन्स तर स्टँडर्ड टाइम बेसिक टाइम प्लस 20/100 ऑफ बेसिक टाइम. तर बेसिक टाइम आणि नॉर्मल टाइम एकच असता. स्टँडर्ड टाइम किती आहे 15 मिनिट. तर हे बीटी 1.2 हे किती आहे तुमचं 1.2 बीटी 15 मिनिट इज इक्वल टू 1.2 बीटी. तर मग बीटी काढायचं तुम्हाला. तर 15 भागिले 1.2 किती येतो बेसिक टाइम सांगा फास्ट. 12 पॉईंट काहीतरी येतो. 12.5 मिनिट. हा 12.5 मिनिट. 12.5 ये आ गया बेसिक टाइम. आता बेसिक टाइम आला तर बेसिक टाइम आल्यानंतर बेसिक टाइम इज इक्वल टू ऑब्झर्व टाइम म्हणजेच ऍक्च्युअल टाइम. ऑब्झर्व टाइम लाच आपण ऍक्च्युअल टाइम म्हणू शकतो. ऍक्च्युअल टाइम इंटू रेटिंग डिवायडेड बाय स्टँडर्ड रेटिंग किती असते 100. तर बेसिक टाइम 12.5 ऍक्च्युअल टाइम इज इक्वल टू रेटिंग जर 105 अपॉन 100 तर काय करायचं 12.5 इंटू 100 भागिले 105 इज इक्वल टू ऍक्च्युअल टाइम. किती तो ऍक्च्युअल टाइम 100 ला वरी फेकलं 105 ला खाली फेकलं. जर इथं रेटिंग पण 100 असले असते तेवढा झाला असता. ऍक्च्युअल टाइम तेवढा झाला असता. लक्षात जर रेटिंग 100 असले असते ऍक्च्युअल टाइम तेवढा झाला असता ना. किती येतो ऍक्च्युअल टाइम. ऍक्च्युअल टाइम किती येतो काढा ना फास्ट. 11.90 मिनिट. 11.90 मिनिट. बाकीचे प्रॉब्लेम तुम्ही सध्या करा. नंतर मी तुम्हाला पाठवतो व्हिडिओ. आता बघा मित्रांनो आता नेक्स्ट आपण हे प्रॉब्लेम नंतर घेऊ. आता रेकॉर्डिंग टेक्निक्स शिकूया. आता बघ